नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले माझ्या मॅथ राईट अकॅडमी चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन असा आहे, स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाईज इफ. म्हणजे आपल्याला सांगायचं या ठिकाणी की थीटा जो आहे अँगल तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल किंवा म्हणजे इफ जर त्यामध्ये फर्स्ट आहे बघा, साइन थीटा इज लेस दॅन 0, sin theta is less than 0 and tan theta is greater than 0 and tan theta is greater than 0. त्यामध्ये फर्स्ट आहे sin theta is less than 0 and tan theta is greater than 0. जरा फास्ट आता पुन्हा लिह, नाही तर आधी समजून घे, पुन्हा लिह. आता बघा, साइन थिटा इज लेस दॅन 0 म्हणजे साइन थिटा कसा आहे, लेस दॅन 0 म्हणलं की निगेटिव्ह असतो, 0 पेक्षा लहान म्हणल्यावर निगेटिव्ह असतो. मग आता साइन थिटा हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येतो? साइन थिटा निगेटिव्ह हा म्हणजे साइन थिटा हा निगेटिव्ह थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये का? कारण साइन थिटा आपल्याला माहित आहे, साइन थिटा इक्वल टू y इक्वल टू आर साइन थिटा असतो. आणि ज्या ठिकाणी ज्या क्वाड्रंट मध्ये y हा निगेटिव्ह असतो त्या क्वाड्रंट मध्ये साइन थिटा हा निगेटिव्ह असतो. आणि निगेटिव्ह म्हणजे y ऍक्सिस निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. त्याच्यामुळं साइन थिटा हा थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येतो. ॲज साइन थिटा इज लेस दॅन 0 means sin theta is negative. Sin theta कसा असते? निगेटिव्ह. and therefore sin theta is negative in sin theta is negative in third quadrant, third and fourth quadrant, third and fourth quadrant. and नंतर tan theta is greater than 0. tan theta is greater than 0 म्हणजे कसा? tan theta हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि tan theta हा पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? मग कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये tan theta हा पॉझिटिव्ह येतो? फर्स्ट आणि थर्ड मध्ये येते. ज्या ठिकाणी y ऍक्सिस आणि x ऍक्सिस हे दोन्ही पण निगेटिव्ह असतात त्या क्वाड्रंट मध्ये tan theta हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच ॲज tan theta is greater than 0 means tan theta is positive. Therefore tan theta is positive in first and third quadrant बघ, मग या ठिकाणी आपल्याला आता चेक करायचं की साइन थिटा आणि टॅन थिटा यांचा सेम क्वाड्रंट कोणता आहे, दोघांमध्ये कॉमन क्वाड्रंट कोणता आहे? दोघांमध्ये कॉमन क्वाड्रंट कोणता आहे? थर्ड क्वाड्रंट. म्हणजे जेव्हा साइन थिटा हा निगेटिव्ह असतो किंवा साइन थिटा लेस दॅन 0 आहे त्यावेळेस थर्ड क्वाड्रंट, आणि टॅन थिटा हा पॉझिटिव्ह असताना किंवा टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 आहे त्यावेळेस त्याचा पण थर्ड क्वाड्रंट. म्हणजे साइन थिटा इज लेस दॅन 0 आणि टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 हे दोन्ही पण थर्ड क्वाड्रंट मध्ये येतात. देअरफॉर द angle theta lies in third quadrant. दोघांमध्ये सेम हा थर्ड क्वाड्रंट आणि इथं पण थर्ड क्वाड्रंट आहे. म्हणजे थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. या कंडिशन नुसार साइन थीटा इज लेस दॅन 0 आणि टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. चला, पुढचा क्वेश्चन असा आहे, कॉस थीटा इज लेस दॅन 0 अँड टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे आपल्याला इथं चेक करायचं की कॉस थीटा, आता इथं बघा कॉस थीटा हा लेस दॅन 0 म्हणजे कॉस थीटा हा निगेटिव्ह आहे
तर कॉस थिटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? थर्ड मध्ये नाही. आता बघ, कॉस थिटा हा निगेटिव्ह कधी असतो कॉस थिटा जेव्हा एक्स ऍक्सिस हा निगेटिव्ह असतो त्यावेळेस कॉस थिटा हा निगेटिव्ह असतो. मग आता निगेटिव्ह ऍक्सिस कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये येते. सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस हा निगेटिव्ह असतो, त्यामुळं कॉस थिटा सुद्धा सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येतो. तर बघा सोल्युशन मध्ये, ॲज cos theta is less than 0 means cos theta is negative and cos theta is lies in second and third quadrant. आता बघा नेक्स्ट, टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे टॅन थिटा हा पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? आताच बघितलं आपण, टॅन थिटा हा पॉझिटिव्ह फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. देअरफॉर किंवा असं लिहा, ॲज टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 मीन्स टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. सो टॅन थिटा lies in first and third quadrant. आणि बघा या दोघांचा cos थिटा इज लेस दॅन 0 असताना आणि टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 असताना दोघांचा सेम क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंट हा सेम आहे, त्याच्यामुळं जो दिलेला अँगल थिटा आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो दिलेल्या कंडिशन नुसार. cos थिटा इज लेस दॅन 0 अँड टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0, तर अँगल थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. फॉर अँगल थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये फर्स्ट आहे साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेलं इक्वेशन घेऊ अगोदर, म्हणजे साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला प्रत्येक अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे किंवा त्याचे अँगल जे आहे त्यांच्या व्हॅल्यू ठेवू. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती येते? 1/2 आहे. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? कॉस 45 डिग्रीची आहे 1/√2. किती? 1/√2. आणि टॅन 180 डिग्रीची आता ह्याच्यामध्ये कसं असते पुन्हा सांगतो मी तुला. टॅन 180 डिग्रीची व्हॅल्यू आहे 0. काय असते? 0 प्लस 0. बघा याच्यामध्ये आपण हा जो √2 आहे याला 2 करू. आता ह्याला 2 करण्यासाठी काय करावं लागेल? मग ह्या √2 आणि 1 ला सुद्धा √2 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल इथं? 1/2 प्लस
वन इंटू रूट टू असं घेऊ, 1 इंटू रूट टू अपॉन रूट टू इंटू रूट टू. रूट टू इंटू रूट टू होत आहे 2. इथं काय येईल मग 1 अपॉन 2 प्लस रूट टू अपॉन 2 आणि इथं डिनॉमिनेटर सेम झाला, इथे येईल 1 प्लस रूट टू अपॉन 2. हे आहे आन्सर. साइन 30 डिग्री घे लिहून, कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री इक्वल टू 1 प्लस रूट टू अपॉन 2. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर बघा सोल्युशन मध्ये कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण ठेवून देऊ. कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे रूट 2 आहे. कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू रूट 2 प्लस कॉट 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 आणि टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू आहे 0. तर याचा आन्सर येतं 1 प्लस रूट 2 किंवा रूट 2 प्लस 1. तर व्हॅल्यू आली कॉस म्हणजे कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री इक्वल टू 1 प्लस रूट 2. पुढचा क्वेश्चन असा आहे, साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री. तर याची व्हॅल्यू काढू आपण सोल्युशन मध्ये. बघा साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री. आता प्रत्येकाची व्हॅल्यू ठेवू आपण. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1 अपॉन 2 आहे इंटू कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 अपॉन रूट 2 आणि टॅन 360 डिग्रीची व्हॅल्यू या ठिकाणी येते 0, कारण 360 डिग्री आणि 0 डिग्री सेम अँगल आहे. टॅन 0 डिग्री हा 0 आहे, तर टॅन 360 डिग्री सुद्धा 0 येतो, म्हणजे या ठिकाणी 0 येईल आणि 0च्या मल्टिप्लिकेशन असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण व्हॅल्यू 0 येईल. म्हणजेच साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री इक्वल टू 0.